आजा तुझको सीने से लगा लूं मैं, तेरे लिए कितना मैं पल पल तरसी हूँ। सावन बन बन के मेरी आँखें बरसी है। तर तुम्हाला कळलंच असेल हे गाणं मी कुणासाठी म्हणत आहे, तर आपल्या बबलूसाठी. तुम्हाला माहीतच आहे आज 22 दिवस झाला आहे आपला बबलू गेलेला. आणि हा जो मी फोटो दाखवत आहे हा त्याचा लहानपणाचा आहे. त्याच्या आईसोबत बी त्याचा फोटो काढला होता. मी खूप व्हिडिओ काढले होते पण मी डिलीट केलेत ते व्हिडिओ आता. आणि हा व्हिडिओ जो आहे तो शेवटचा आहे बबलूचा. बबलूची मी स्टोरी सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांना थोडक्यामध्ये. बबलूचा जन्म आमच्या दारात नाही झाला असं म्हणता नाही ना, दुसऱ्या बाईच्या घरात झाला होता. तिथून त्याच्या आईने आमच्या दारात आणून हे पिल्लं टाकले होते आणि तीही त्या पिल्लांचा सांभाळ आमच्या दारातच करत होते आणि मी पण खायला प्यायला वगैरे द्यायची. आणि बबलू 2-3 महिन्याचा होईपर्यंत तो त्याच्या आईकडं होता. नंतर तो मग माझ्याकडं आला आणि मी त्याचा सांभाळ केला. त्याला एखाद्या लहान पोरासारखं मी सांभाळलं. आणि मी जेव्हा उलवेला राहायला आली त्यावेळेस त्याला मी संग घेऊन आले, कारण की तो खूप भित्रा टाईपचा होता. त्याला खरंच कुत्र्यांची वगैरे भीती वाटायची. त्याचा सांभाळ म्हणजे काळजीपूर्वक करणं खूप गरजेचं होतं. पण शेवटी कसं आहे त्याला कितीही प्रेम दिलं काही दिलं तरी शेवटी त्यांना एकटेपणा वाटणारच, कारण की तो चिंकी अनन्यासोबत राहत होता. मी ह्याला एकट्यालाच आणलं आणि ह्याला एकटेपणा वाटावं नाही त्यासाठी मी ह्याला बाहेरसुद्धा घेऊन जायची. आजूबाजूचा परिसर वगैरे सगळं काही मी दाखवायची. आणि मग हळूहळू तोसुद्धा एकटा खाली जायला लागला आणि बरोबर वरती यायचा पण. आणि माव माव करून दरवाजा खोलायला पण लावायचा. त्याचा आवाज खूप मोठा होता. आणि असंच सोमवार होता, 13 तारीख होती. सकाळी 6 वाजता तो घरी आलेला, पण पुन्हा थोड्या वेळानं पुन्हा खाली गेला. तो जो गेला तो वर आलाच नाही. म्हणजे तो तिथून मग डोंगरावर गेला, असं भिवून डोंगरावर गेला आणि तिकडं कुत्र्यांनी घेरून माझ्या बबलूला कायमचं संपवून टाकलं. आणि माझ्या तर दुःख मला अनावर झालं होतं, कारण की त्याला लहान पोरासारखं मी सांभाळ त्याचा केला होता. खूप वाईट वाटतंय मला, पण मी काय करू आता. बबलू आता कितीही बोलवलं काही केलं तरी तो येणार नाही. पण मला असं वाटतं की बबलूसारखाच एखादा रोडवरचा छोटंसं पिल्लू कुठे असेल तर मी नक्कीच त्याला बबलूसारखा सांभाळ करीन आणि त्याची काळजी तर घेईलच मी. त्याला बाहेर जरी पाठवलं तरी मी त्याला बरोबर घरी घेऊनच येईल. मला वाटत नाही पण कुणी बबलूची जागा घेईल. पण काय असतं, दुःख विसरण्यासाठी मला बबलूसारख्याच माऊला पाळावा लागेल. कोणत्याही रंगाचा असला तरी चालेल, पण तो छोटंसं पिल्लू पाहिजे 2-3 महिने. माझ्या व्हिडिओद्वारे मला तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे. तुम्ही जर तुमच्या प्राण्यांना बाहेर शोधायला गेलात तर त्या प्राण्याला शोधूनच घरात आणा, सोडून येऊ नका. बबलू माझ्याकडे 2 वर्ष होता, पण त्याची एक आठवण एक क्षण मला आठवतो. कुणाकडे छोटंसं पिल्लू असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही जवळ आसपास असाल तर मी नक्कीच घ्यायला येईल.